एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरात बजाज ऑटो कंपनी समोर प्रशिक्षणार्थींचं काम बंद आंदोलन। 3 वर्षांची डिग्री देण्याचं आश्वासन देऊनही डिग्री मिळाली नसल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कमवा आणि शिकाच्या नावाखाली कामगार म्हणून काम करून घेतल्याचा दावा आहे। सर्व पात्र विद्यार्थ्यांना डिग्री देण्याची मागणी करत वाळुंज प्लांटच्या गेटसमोर आंदोलन। बजाज ऑटो कंपनी समोर प्रशिक्षणार्थींनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय या प्रशिक्षणार्थींनी थेट काम बंद आंदोलन पुकारलंय, नेमकं काय सुरू आहे? हॅलो, बोला बोला। निश्चितच आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या बजाज कंपनी समोर जे आहे ते विद्यार्थ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले। खरं तर टिमलिस फाउंडेशनच्या वतीनं या विद्यार्थ्यांना जे आहे ते 3 वर्षाची डिग्री करण्याचं एक योजना होती आणि त्यातून कमवा आणि शिका अशा पद्धतीने जे आहे ते सगळं चित्र होतं। मात्र असं असताना या विद्यार्थ्यांची 3 वर्षाची डिग्री झाली आणि डिग्री झाल्यानंतर सुद्धा यांना व्यवस्थित मानधन मिळत नाही आणि त्या अनुषंगाने जे आहे ते विद्यार्थ्यांनी सगळं आंदोलन सुरू केलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी विद्यार्थी जमलेत आणि जोरदार घोषणाबाजी करताना हे विद्यार्थी पाहायला मिळतात। खरं तर विद्यार्थ्यांना 2024 सालीच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहेत ते रिजेक्ट झाले होते। मात्र असं असताना 2026 उजळलं तरी विद्यार्थ्यांना तुमचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असं सांगण्यात आले नाही आणि जेव्हा हे विद्यार्थ्यांना ही सगळी गोष्ट समजली तेव्हा विद्यार्थ्यांनी जे आहे ते अशा पद्धतीनं हे सगळं आंदोलन सुरू केलं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार जे आहे ते टिमलिस फाउंडेशनच्या वतीनं बजाज कंपनीसोबत करार करून एक योजना आखण्यात आली होती आणि 3 वर्षानंतर या विद्यार्थ्यांना डिग्री देण्यात येईल आज सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। मात्र असं न झाल्याने हे सगळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक झालेत आणि आता बजाज कंपनी समोर या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। या ठिकाणी जे आहे ते वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झाले आणि कंपनी सोबत चर्चा करून आम्ही तुमच्यासोबत संवाद साधू असं जे आहे ते आश्वासन या विद्यार्थ्यांना देण्यात आले। मात्र असं असलं तरी अजूनही यावर तोडगा निघाला नाही आणि आता पुढे काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर बजाज ऑटो कंपनी समोर पाहतोय आपण हे प्रशिक्षणार्थी कशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत। डिग्री मिळाली नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना डिग्री देण्याची मागणी आहे त्यांची।